तर नमस्कार मित्रांनो, मी आपला संगम सुंदरी. तर मित्रांनो, तुमच्या रिक्वायरमेंटनुसार आपण इंस्टावरती स्टोरी ठेवली होती. तर भरपूर आपल्या मित्रांची रिक्वायरमेंट आली की दादा यावरती व्हिडिओ बनवा. तर आपण कोणत्या टॉपिकवर आज बोलणार आहोत? निवडणुकी पॉलिटिकल बॅनर कसे बनवायचे. एकच खासियत आपली असे आहे, आपण PLP वगैरे तर प्रोव्हाइड करतोच, पण दुसऱ्यांसारखं आपण फक्त PLP चालू आणि बंद करून नाही दाखवत. आपण तुम्हाला शिकवणार. आपलं चॅनल शिकवण्यासाठी आहे की कोणती गोष्ट कुठून घ्यायची, काय घ्यायची, म्हणजे प्रत्येक गोष्ट कशी करायची, मी कशी केली ते मी तर करून तुम्हाला पोस्ट तुम्ही पाहिलीच असेल. आता मी त्या प्रकारे तुम्हाला बनवायचं शिकवणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला लागणाऱ्या ॲप पहिल्या म्हणलं तर आपली मेन पिक्सेल लॅब माझ्याकडे मोडपैकी आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला पिक्सार्ट लागेल, हे याच्यावरती डाउनलोड करून घ्या. तिसरी गोष्ट म्हणलं तर आपल्याला लाईटरूम लागेल, कारण की आपल्याला इफेक्ट मारण्यासाठी लागतो. तर चला आपण काय करूया, समोरचं पाहून घेऊया. तर दुसरी गोष्ट म्हणलं तर असा आहे विषय, आपल्या चॅनलवरती जर आपले व्हिडिओ आवडत असतील, माझं शिकवलेलं समजत असेल तर भावानं मला नक्कीच कमेंटमध्ये नक्कीच कळवा, कारण की मला पुढच्या व्हिडिओसाठी प्रतिसाद भेटतो. तर आपण काय करूया, आणि एक ॲप राहिली मेन, म्हणजे जे आपल्याला मटेरियल वगैरे लागतो, ही पिंटरेस्ट ॲप तुम्हाला डाउनलोड प्ले स्टोरवरून भेटून जाईल, किंवा आपल्या वेबसाईट पण आहे पिंटरेस्टची. तर आपण स्टार्टिंगला काय करायचं आहे, आपल्याला बॅकग्राऊंड वगैरे रिमूव्ह करण्यासाठी तर ही ॲप आहे फोटो रूम रिमूव्हर. तर आपण स्टार्टिंगला फोटो मी तर रिमूव्ह करून घेतलेली. माझी एक फोटो आहे, हे तुम्ही बॅनरमध्ये पाहिलेले आहे, ही मी आताच केलेली आहे. अशी टाकून 1 मिनिट तुम्हाला डायरेक्ट दाखवतो. हे फोटो आहे, ही अशी 1 मिनिटाचे डाउनलोड करून असं इथे यायचं. पहिलं काम आपलं ट्रान्सफरमध्ये जाऊन एक्सपोर्ट करून घ्यायची, आपल्या गॅलरी देऊन जाते. ओके. दुसरं काम, आत्ता आपल्याला त्याच्यासाठी काय करायचं आहे, आत्ता आपल्याला एक बॅकग्राऊंड पाहिजे चांगलं. पिंटरेस्टमध्ये यायचं, पिंटरेस्टमध्ये येऊन तर टाकायचं पॉलिटिकल बॅकग्राऊंड. तर पॉलिटिकल बॅकग्राऊंड टाकल्यावर तुम्ही पाहू शकता तुम्हाला असे रिझल्ट भेटतील. त्यातलं आपल्याला काय करायचं आहे, बघत राहायचं, भरपूर रिझल्ट भेटते. आपण अशा थीममध्ये खाली जाऊ, हे असे भरपूर घेऊ शकता, पण मी असं रँडमली मला एक आलं होतं ते मी उचललं आहे, आणि असं दाबलं की त्या रिलेटेड भेटून जाते त्या टेक्स्चरमध्ये. पाहू शकता काय असे भरपूर आहेत. याला डाउनलोड कसं करायचं हे पहा, हे त्याच्यासारखं आहे. तिथे यायचं, डाउनलोड, सिम्पल गोष्ट आहे, डाउनलोड होऊन जाणार. असंच काय करायचं, जे आपल्याला आवडलं. पाहू शकता आता माझ्याकडे असे वेगवेगळे काय, ही पण मस्त आहे, याला आपण डाउनलोड करून घेऊ. ओके, अशा गोष्टी आपण इथनं डाउनलोड करून घ्यायच्या. हे बा, आता या बिल्डिंगला दाबलं की त्या बिल्डिंग रिलेटेड तसे बॅकग्राऊंड आपल्याला भेटतील. तर आपण चला तसं भेटायला का पाहूया. परत भेटलं नाही तर मी तुम्हाला देऊन टाकेल बॅकग्राऊंड, पण झिप फाईलमध्ये देऊन टाकेल. पण सर असं जी सगळ्या गोष्टी भेटून जाते, असं या रिलेटेड दाबलं आपण, म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे तसं इथं भेटून जाते प्रत्येक गोष्टी. तुम्ही सरळ काय करायचं, डाउनलोड करायची इथं. तर हे इथला विषय सोडून देऊ. तुम्हाला ते मी म्हणजे बॅकग्राऊंड कसं घ्यायचं ते समजलंच असेल. आणि जे मी आता यूज केले ते मला एक सापडलं होतं, ते आता सापडत नाही, ते आपण तुम्हाला मटेरियलमध्ये देऊन टाकू. तर आपण काय करूया, पिक्सेल लॅब ओपन करून घेऊया. तर काय करूया, आपल्याला काय करायचं आहे, फ्रॉम गॅलरीमध्ये यायचं आहे. मी डाउनलोड केलेलं हे बा, मी डाउनलोड केलेलं आहे. ओके, डिलीट करून टाकूया. ओके, आता दुसरा पार्ट म्हणजे मेन, आपण काय केलं होतं, एक शेप घेतला होता. पहिल्यांदा फोटो ॲड करून फ्रॉम गॅलरी, आपण जे कट केलेला फोटो हा इथनं येऊया, प्रॉपर काय करूया, असा ॲडजस्ट करूया.
ओके. तर आपल्याला काय करायचं, मेन पहिले व्हाईट बॅकग्राऊंड असल्यामुळे आपण त्याला थोडंफार स्ट्रोक मारून घेऊ. स्ट्रोक मारून घ्यायचं. ओके. थोडंफार शॅडो मारला तरी चालतो, पण पाहूया, पण शॅडो नकोच जास्त वाटून. मग आपल्याला याच्या मागे आपल्याला काय करूया, आपण थोडंफार तर आपण काय करूया, खांड यूज करून पाहूया. आणि आपण खांडच केलेला आहे, तर फॉन्ट असं प्रॉपर वाटतं. याला आपण काय करूया, टेक्स्चर काय करायचं, हे बघू शकता, नावाला क्लिक करून घ्यायचं आपल्या टेक्स्टला. इथे यायचं, तर टेक्स्चर ऑप्शन आहे बघा, टेक्स्चर याच्यात गॅलरीत जायचं. गॅलरीत गेलं आपल्याला वेगवेगळे टेक्स्चर भेटून जाते. आणि हे टेक्स्चर घ्यायचे कुठनं, हे टेक्स्चर आहे. ओके, इनेबल करून थोडं ॲडजस्ट करून घ्यायचं. आणि मी टेक्स्चर घेतले कुठून, हे सरळ यायचं आपल्या पिंटरेस्टवरती. पिंटरेस्टवरती येऊन काय करायचं, इथं सर्च करायचं. एक मिनिट, आपण इथे यायचं आणि टेक्स्चर पाहू शकता, वेगवेगळे आपल्याला इथे टेक्स्चर भेटून जातात. कलरमध्ये डार्क करूयात, आपल्याला डार्क म्हणजे ते असं आलेलं आहे. थांबा एक मिनिट, असं नाही येतो, चांगला रिझल्ट येतो. थोडं काहीतरी प्रॉब्लेम आला. टेक्स्चर ठीक आहे. आपण काय करूया, एखाद्या याला डार्क चूज करूया, म्हणजे त्या रिलेटेड भेटतील आपल्याला. बघू शकता ते टेक्स्चर आहे, वेगवेगळे टेक्स्चर आहे. हे बघा, त्याच्यातलं तुम्ही एखादा टेक्स्चर घेतलात, समजा उदाहरणार्थ असं डार्क कोणता पण असं टेक्स्चर आलं ना, डाउनलोड करून ठेवायचं, कधी ना कधी कामात येतं. आता उदाहरणार्थ डाउनलोड करून ठेवलं. ओके, तर आपण ते डायलॉगला यूज करून दाखवतो तुम्हाला. याला तर आपण टेक्स्चर, तुम्हाला ही पण टेक्स्चर देऊन टाकते. त्यानंतर आपण काय करूया, त्याला थोडंफार स्ट्रोक लावूया, व्हाईट स्ट्रोक लावूया, कारण की बॅकग्राऊंड व्हाईट आहे. बॅकग्राऊंडला जे आहे तेच लावायचं. थोडं स्ट्रोक आपण वाढून घेऊया, थोडं हलकंसं घेतलं. आणि आत्ता आपण याला काय करू, शॅडो मारूया. शॅडो असा नाही मारायचा, भरपूर जण काय करते, हीच चूक करते, शॅडो नाही असा मारून टाकते. शॅडो कसा प्रॉपर दिसला पाहिजे, म्हणजे शॅडो वाढला पाहिजे. तर चला आपण सांगणार, इथून ब्लर हे सगळं कमी करून टाकू. हे इनेबल करून ॲडजस्टेबल असं थोडंसं बाहेर काढायचं. हां, आपण याला काय करू, ऑपॉसिटी किती 25पर्यंत ठेवूया. ओके, आता कसं थोडंफार प्रॉपर वाटतं. आणि याच्यामध्ये आपण काय करूया, आणि ग्लो, आता कसं थोडंफार नॉर्मल वाटतं, नावाला ग्लो आणण्यासाठी आपण काय करूया, इन्नर शॅडो मारू. इन्नर शॅडोमध्ये आपण काय करूया, रेडमध्ये येऊया. रेडमध्ये आलो, पाहू शकता असं होतं आहे. रेडचं थोडंफार आपण असं दिसतोय. आता आपल्याला ग्लो भेटतो. वेगवेगळे लावून पाहूया. रेड हे आता त्या कलरमध्ये आहे आपल्या, एक कलर पाहू शकता. आपण पर्पल लावून टाकला, रेड लावला, रेड सारखं ते थोडंसं लावून टाकायचं. मग आता आपल्याला काय करायचं, भावी पण करायचं. नगरसेवक नाही, भावी नगरसेवक, याची कॉपी घ्यायची. अगोदर टेक्स्ट करून घ्यायचं, नंतर कॉपी घ्यायची, डबल काम नाही लागत. भावी ओके करायचं. आणि हे बा, आता याला आपल्याला काय करायची गरजच पडली. भावी असं प्रॉपरमध्ये बसून घ्यायचं, अशा अलाइनमेंटमध्ये. भावी नगरसेवक. ओके, दुसरं का, तर आपल्याला काय करायचं आहे, इथं मोकळं वाटतं शर्ट पैसे, मोबाईल पैसे, तर आपण इथे काय करून घेऊया, ते डायलॉग टाकलेला आहे मी, आपण डायलॉग टाकूया इथं. ते येऊया, आपल्या हक्काचा माणूस ओके करून घ्यायचं. याला इथून येऊन खाली इथून थोडंफार इथं हे करू, ओके करूया आता. आणि आपण याला काय करूया, एक फॉन्ट म्हणजे आपला पॉपिन्स फॉन्ट एक नंबर आहे अशा गोष्टीसाठी. पॉपिन्स बोल्ड करून टाकू आणि आपण इथून लाईन स्पेस कमी करून टाकू असं. ओके, आणि याला आपण काय करूया, याच्यामध्ये आपण टेक्स्चर टाकूया. जे आता आता आपण जे टेक्स्चर घेतलं याच्यामध्ये, ते टेक्स्चर कसं भारी वाटतं.
आता हे टेक्स्चर पाहू शकता, तेव्हा टेक्स्चर आलं ना इनेबल करून थोडंफार ॲडजस्टेबल करून घ्यायचं. ओके, याला स्ट्रोक लावून टाकूया. याला स्ट्रोक लावून टाकूया कोणता, व्हाईट, कारण बॅकग्राऊंड आपलं व्हाईट आहे. स्ट्रोक असा थोडंसं वाढून घेऊ, हक्काचा माणूस. ओके, आणि हे एवढं फार आपण केलेलं होतं. आणि याच्या मागे आता आपण काय करूया, थोडंफार हे वाटत आहे म्हणून मी एक शेप घेतला होता. ते शेप कसा घ्यायचा, इथे येऊन शेपमध्ये जाऊन सर्कल करायचं. ओके, आणि हे आपल्या फोटोच्या मागे घ्यायचं आणि लॉक करून ठेवायच्या सगळ्या गोष्टी फोटोच्या मागे घेऊन. पाहू शकता. हां, याच्यामध्ये मी टेक्स्चर टाकलेले, ते टेक्स्चर मी तिथूनच घेतलेले. आता याच्यावर मग टेक्स्चर टाकूया. आता आपण याच्यामध्ये टेक्स्चर टाकू. टेक्स्चर टाकायचं समजून गेलं असेल तर मी टेक्स्चर घेतले, तुम्हाला देऊन टाकले. हो इथं टेक्स्चर घेतलं, त्याला ॲडजस्टेबल करून घ्यायचं. ओके, हे प्रॉपररित्या थोडी फोटो आपण काय करूया, नाही फोटो थोडंसं करू थांब. फोटो मला थोडे छोटी वाटते. प्रॉपर ओके. फोटो टाकलेले. आपल्या हक्काचा माणूसाला थोडं खाली घेऊया. आपल्या हक्काचा माणूस. ओके, आणि आपलं कोणतं लोगो वगैरे काय असेल ते मस्त वाटतो. पण माझा कसं आहे, आता आपलं याच्यासाठी टाकलेलं आहे, आपण काय म्हणते नॉर्मल डेमोसाठी आणि आपण व्हिडिओ बनवण्यासाठी केलेलं आहे. तर तुम्ही तुमचा इथं काय करू शकता, लोगो ॲड करू शकता. इथं पाहू शकता आपला हक्काचा माणूस, त्याच्यावरती लोगो खतरनाक वाटेल आपला. त्या अशा गोष्टी आहेत. आता आपलं इथंच काम संपलेलं नाही. आता आपल्याला याला काय करायचं, की लाईट ॲड करायचं, एक्सपोर्ट करून घ्यायचं. इथनं शेअरवरती जाऊन अल्ट्रा करायचं कधी पण आणि सेव्ह टू गॅलरी करायचं. मग आता आपल्याला काय करायचं आहे, पिक्सल लॅबमध्ये येऊन सर्च करायचे LIG लाईट. एक मिनिट, तरी आलं, ठीक आहे. हे वाला लाईट डाउनलोड करून घ्यायचा. केला. दुसऱ्या, आपण आपल्या व्हिडिओमध्ये कोणाच्या मटेरियलवरती डिपेंड राहायचं शिकवतच नाही. आपण स्वतः मटेरियल कसं क्रिएट करायचं, कसं काढायचं, तुम्ही सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. मी तुमच्या डोळ्यासमोर मटेरियल काढलेलं आहे, सगळ्या गोष्टी प्रॉपर शिकवत आहे. जर तुम्हाला खरंच आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर आपण ते आता लाईट काढलेलं आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, आता पिक्सार्ट ओपन करायचं. पिक्सार्ट, कारण की ते पिक्सल लॅबमध्ये ते प्रोव्हाइड नाही आहे. एक ऑप्शन आहे ते स्क्रीन म्हणून, ते आपलं त्याच्यासाठी आपल्याला पिक्सार्ट लागणार. ते इथं एडिट फोटोमध्ये यायचं. एक मिनिट लोड घेऊ. इथं येऊन आपण काय करायचं, आपलं जे बॅनर आहे त्या बॅनरला घ्यायचं. त्यानंतर इथं ॲड फोटोमध्ये जाऊन ॲड फोटो आल्यावरती आपण जे डाउनलोड केले त्याला घेतलं. ओके, इथं प्रॉपर असं ओपन करून इथं ब्लाइंड म्हणून इथं एक ऑप्शन, इथे यायचं. काय करायचं, स्क्रीन करायचं आणि परत रिटर्न येऊन ऑपेसिटी कमी करून घ्यायची अशी. आणि हे असं व्हाईट, तसं व्हाईट थीमवरती घ्यायचं. असं असं, ठीक आहे. ओके, आणि एक लाईट ॲड करायचा शर्टवरती, थोडं जास्त वरती टेक्स्टवरती, दोन्हीकडे चालून जात. याचं प्रॉपर ॲड करायचं. ब्लाइंडवरती जायचं, स्क्रीन करून घ्यायचं आणि मोठं करून घ्यायचं शर्टवरती किंवा नावावरती. असं भारी वाटतं, असं नावावरती. ओके, याला आपण ऑपेसिटी कमी करून घेऊ. ओके ओके करून घ्यायचं आहे. सेव्ह करून घ्यायचं आहे. इथनं सेव्ह केल्यानंतर आता आपल्याला लागणार आहे लाईट रूम प्ले स्टोअरची भेटून जाईल. प्ले स्टोअरचं जाईल. आपल्याला काय मोड वगैरे काय लागत नाही लाईट रूमचं. तर आपण काय करूया, फोटो ॲड. आत्ताच आपला फोटो घेतला नाही, येऊन फोटोवरती दाबून आपण काय करायचं, तुम्हाला प्रीसेट वगैरे ते काय आपण त्या तसल्या गोष्टी सांगत नाही. सरळ आपण काय करायचं ते शिकवणार डायरेक्ट तुम्हाला, कसे म्हणजे इफेक्ट कसे द्यायचे. प्रीसेटच्या नादी लागत नाही. म्हणजे कोणत्याही गोष्टीच्या डिपेंड राहायचं नाही की याने मटेरियल दिलं, त्यानं मटेरियल दिलं, ते मटेरियल संपलं, ते संपून जातं. पण स्वतःचं जर काय असेल तर स्वतः आपण नवीन क्रिएट करू शकतो. तर आपण काय करूया, ते एडिटमध्ये येऊन इथनं
एक्सपोजर थोडं वाढून घ्यायचं आणि थोडं कमी पार हे असं ॲडजस्ट करून पाहायचं. इकडं हायलाईट कमी ठेवायची, शॅडो वाढवायचा, थोडं ब्लॅकच ठेवायचं. त्यानंतर इथं येऊन सॅच्युरेशन कमी करायचं प्रॉपर थोडंफार, हे होऊ शकतं. इथं येऊन हे वाढून घ्यायचं थोडं, हे थोडं वाढून घ्यायचं. नॉईसमध्ये येऊन नॉईस वाढवायचं, क्लीन होतं. शार्पिंग थोडीफार वाढवायची आणि इथनं कलरमध्ये येऊन जे आपलं कलर आहे ग्रेडियंट त्याच्यामध्ये ॲड करून थोडंफार असं अशा गोष्टी अशा ब्लॅक थीममध्ये वाटतं का असं काहीतरी प्रॉपर काम करायचं, अशा करून पाहायचं. आणि जे आता हे तुम्हाला नवीन वाटत असेल इफेक्टचं, याच्यासाठी मी एक प्रॉपर व्हिडिओ आणणार आहे. हे पूर्ण तुम्हाला म्हणजे फोटोचे कसे इफेक्ट करायचे, काय करायचे, हे कोणते टूल कसे काम करते, हे तुम्हाला सगळं प्रॉपरमध्ये हे व्हिडिओ आणणार आहे. त्याच्यासाठी पाहून तुम्हाला हे समजत नसेल हे लाईटरूम, तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा, दादा आम्हाला लाईटरूमचं समजत नाही. लाईटरूमवर आपण व्हिडिओ आणून एक प्रॉपर पूर्ण हे सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवतो मी. हे पाहू शकता असं थोडंफार असं 19-20 करून घ्यायचं. ओके म्हणजे वाटून जाईल आणि आपलं हे रिझल्ट एक्सपोर्ट करून घ्यायचा. तर तुम्ही पाहू शकता आता हे एक्सपोर्ट होऊन जाईल. असं हे 5 मिनिट घेईल आणि मग आपलं काम झालेलं आहे, पाहू शकता. आणि प्रॉपररित्या. आणि आपलं काय राहिलं याच्यामध्ये, एक गोष्ट विसरली आपण एक गोष्ट विसरली आपण. ती गोष्ट म्हणजे काय राहिली, आपण इथं बाण वगैरे शेपमध्ये घेतली होती. तर ते चला तुम्हाला आता सांगतो. 1 मिनिट. तेव्हा सांगले नाही मग काय झालं, आता सांगून टाकू लगेच. हे अशा गोष्टी मी ते बॅनर ऑलरेडी बनवलं होतं आणि आता हे तुम्हाला शिकवतो मी बनवायचं. आणि शिकवताना आहे ना दादा सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या माणूस करतो, तुम्हाला हे गोष्टी आल्या पाहिजे. तर इथे शेपमध्ये यायचं, शेपमध्ये येऊन असं चौकोनी शेप असतो त्याला घ्यायचं, कलर बदलून घ्यायचा, ग्रीन मस्त वाटेल. मग आपण याला काय करूया, स्लाईडला इकडे येऊया. पर्स्पेक्टिव्ह म्हणून एक ऑप्शन आहे, त्याला क्लिक करायचं, इनेबल करायचं, एका साईडनं असं ओव्हर करायचं. ओके करून टाकून याला असं हलकंसं ॲडजस्टेबल करायचं, झूम करून घेऊन काम करायचं तिथलं. 1 मिनिट झूम करून घ्यायचं तिथली आपला तेवढा पार्ट. आपलं जे हे आहे होऊ शकतं कसलं प्रॉपर वाटत आहे का, कॉपी करायचं तेच, त्याला फक्त कलर चेंज करायचा आपल्याला. आपण काय करूया, रेड घेऊया, आता लाईट रेड घेऊया. प्रॉपर असं खतरनाक वाटतं रेड आणि हे कलर ना, खतरनाक वाटतं. कलर पॅलेटवर एक व्हिडिओ आणणार आहे मी, सगळ्या गोष्टी आपण येणार. हे बघा खतरनाक, तेवढ्याच गोष्टीमुळे किती खतरनाक वाटते, विषय टॉपचा वाटतो. आणि दुसऱ्या गोष्टी तुम्ही ते बाणाचा वर पाहिला, ते शेप कसा बनवायचा, इथे यायचं शेपमध्ये यायचं, इथं ट्रायंगल आहे, ट्रायंगलला पकडायचं. इथनं काय करायचं, याला छोटं करून घ्यायचं प्रॉपर. इथनं येऊन असं अगोदर मोठं ठेवून आपण त्याला हे करून घेऊया, वेगवेगळे कलर. हिरवा घेऊत पहिला, त्यानंतर कॉपी, त्याचा कलर घेऊत रेड, त्यानंतर असा रेड घेऊया. नंतर पर्पल वगैरे काहीतरी घेऊ, मस्त वाटतो पर्पल. पण जे माझ्या फोटोच्या मागे आहे ना, तो कलर मस्त आहे. इथनं येऊन अरे बॅकग्राऊंडवर असतो इथे डायरेक्ट पर्पल वगैरे असा कलर, ठीक आहे. हा कलर मस्त वाटतो. अशा गोष्टी आहेत. तर या 3 गोष्टी काय करूया, मर्ज करून घेऊया, तुला सोपं जाईल. एक ग्रुप तयार होतो त्याचा, एक नंबर वाटतो पहा, असं युनिक काहीतरी वाटतं, एक नंबर. आता हे इथनं एक्सपोर्ट करून नंतर ते इफेक्ट द्यायचे. फक्त हे आपलं विसरलं होतं सांगायचं, बाकी बॅनरमधलं सगळं ओके. तो नंतर लाईट बीट मारून थोडंफार इफेक्ट मारून खतरनाक आपलं बॅनर, कसलं खतरनाक पाहू शकता. तरी आपण एक्सपोर्ट केलेलं आहे.
इथे लाईटरूममध्ये येऊन ते डायरेक्ट इथले प्रिसेट कॉपी करून पेस्ट करून पाहूया. पण लाईट नाही आहे आता आपल्याकडे, लाईट ॲड करावा लागतो. पाहू शकतो, 1 मिनिट येत नाही. म्हणून हे झालं आपलं खतरनाक आपलं काम झालेलं आहे. पेस्ट करून टाकलं आहे इफेक्ट प्रॉपर. तर आपण बनवलेली डिझाईन हे बघा. तुम्हाला मी जी बनवली होती ती तर PHD लिहून टाकेल, PHD वगैरे काही नाही. सध्या आपण PLP मोबाईलवरती फोकस करतो आहे. आणि जर तुम्हाला हे मी बनवलं आहे आता, तुम्ही पाहू शकता बॅनर, हे याच्यावरती जो व्हिडिओ पाहिजे असेल, काय वगैरे कशा गोष्टी ग्रेडियंट वगैरे कशा बनवले, तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा दादा. मिशन 2025ची पण एक हे आणा म्हणून, ते पण आपण त्याच्यावर पण व्हिडिओ आणू. हे बा रिअल बॅनर हे आहे, हे बॅनर आहे ना, म्हणजे आपण पिक्सेलला बंद काढलेलं, त्याला इफेक्ट मारलेले आहेत आपण. हे 2 खतरनाक इफेक्ट आहे ते. तुम्हाला सगळ्या गोष्टी मी शिकवणार. तर आपलं यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या एखादा डिझायनर असेल मित्राला सांगा, आपल्या चॅनलला भरभरून प्रेम द्या. जसं इंस्टावरती तुम्ही प्रेम दिले तसं इथं पण द्या. तर